सलमान खानच्या आगामी बॅटल ऑफ गलवानचा टीझर रिलीज झाला आहे नुकताच आणि टीझर खूप चांगला दिसतो आहे, प्रॉमिसिंग वाटतो आहे. शिवाय सलमान खानने त्यामध्ये मेहनत घेतली आहे. त्याने इतर चित्रपटांसारखं यामध्ये स्लीप वॉकिंग करत अभिनय केलेला नाही आहे, हे स्पष्टपणे दिसतं आहे. फिल्मची प्रोडक्शन क्वालिटी आणि त्यासाठी घेतलेली मेहनत ही टीझरवरनं स्पष्टपणे जाणवते. बऱ्याचशा लोकांनी याचं कनेक्शन, या टीझरचं कनेक्शन गेम ऑफ थ्रोन्समधल्या बॅटल ऑफ बास्टर्डमधला जो सीन आहे त्याच्याशी लावलेलं दिसतं आहे कनेक्शन. बट त्या गोष्टी आत्ता बाजूला ठेवूया, त्यावर आत्ता चर्चा नको करायला, कारण का अजून बऱ्याच गोष्टी यायच्या आहेत. ही जस्ट आत्ता फिल्मची एक छोटीशी झलक, एक छोटीशी ॲसेट आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आत्ता तरी यावर भाष्य करण्यात फायदा नाही आहे. ओव्हरऑल भाईजानच्या डायलॉग डिलिव्हरीबद्दल किंवा ओव्हरऑल त्याच्या प्रेझेन्सबद्दल बऱ्याच लोकांनी शंका उपस्थित केल्यात, पण तरी आपण एक त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो. ओव्हरऑल सलमान खानचे आधीचे सिनेमे आणि आधीचे दिग्दर्शक ज्यांच्यावर ज्यांनी काम केलं आहे आणि आत्ताचा दिग्दर्शक आहे अपूर्वा लाखिया, यावरनं आपल्याला एक स्पष्ट जाणवतं की सिनेमाचा दिग्दर्शक किती चांगला असायला पाहिजे. हे बॅटल ऑफ गलवानच्या टीझरवरून आपल्याला कळतं की जर दिग्दर्शक तगडा असेल, दिग्दर्शकाचं व्हिजन चांगलं असेल, तर तो कोणाकडनंही चांगलं काम करून घेतो. सलमान खानचा ओव्हरऑल आत्ताचा जो मागचा एक्सपिरियन्स बघता बॅटल ऑफ गलवानने बऱ्याच लोकांना एक काय म्हणतात ना, कॉन्फिडन्स दिला आहे की यस, सलमान खान कॅन डू द कमबॅक. सो बघूया आता नवीन वर्षामध्ये सलमान खान एक जबरदस्त कमबॅक करणार की आपल्या सगळ्यांना एप्रिल फुल करणार आहे.